सो इथे बिर्याणीचं सगळं सामान आलेलं आहे. स्विगीवरनं मागवले मी, तुम्हाला इथे टॅग दिसत असेल. सो बघूया आता बिर्याणी कशी बनतीये, पुरतीये की नाही आणि XYZ. एनिवेज स्टे ट्यून गाईज. सो इथे मी अमोल ब्रँडचं पनीर घेतलेलं आहे. जवळपास हे 200 ग्रॅम आहे. सो टोटल 600 ग्रॅम आहे. इथे पनीर मसाला, बिर्याणी मसाला मागवला आणि बिर्याणीसाठी दावतचा बासमती राईस मागवला, ज्यावर पुलाव लिहिला आहे. सो एनिवेज आपण याला बिर्याणी असं पण नाही म्हणू शकत, कारण की व्हेज आहे. सो व्हेज बिर्याणी नसतेच असं नॉनव्हेजवाल्यांचं म्हणणं आहे. सो एनिवेज मी काहीतरी बनवते. सो काय बनवते ते थोडं क्लिप्स ॲड करेल मी. सो स्टे ट्यून गाईज. इकडे अशा प्रकारे तांदूळ मी अर्धे कुक करून ठेवलेले आहेत आणि इथे पण आहेत असे 2 याच्यामध्ये. आणि इथे कांदा आता फ्राय होतोय इथे काजू, बदाम, हिरव्या मिरच्या, त्यानंतर धने, तीळ असं बरंच काही वाटून मी मिक्स असं पेस्ट केलेली आहे एक. आणि इथे पनीर मॅरिनेशनसाठी ठेवले. तांदूळ पण 1-1.5 तास सोक करून घेतलेत मी. सो दाखवते पुढे कसं होतंय ते. सो फायनली अर्ध्या दिवसाच्या मेहनतीनंतर माझी बिर्याणी तयार झाली, जी तुम्हाला आता मी दाखवायचा प्रयत्न करत होते पण अंधारामुळे दिसत नव्हती. एवढी मोठी बिर्याणी न्यायची कशी म्हणून आम्ही कॅब बुक करून चाललो होतो. सो आमचा पहिला ऑफिशियली स्टॉप होता ऑब्व्हियसली मॉन्जिनिन्स केक, ज्याच्यामध्ये ग्रूम टू बीचा केक घ्यायचा होता. आमच्या भावाने सगळ्या लग्नाचा, सगळ्या पार्टीचा खर्च उचलला होता. सो त्याला फुलाची पाकळी म्हणून आम्हाला सरप्राईज पार्टी द्यायची होती ग्रूम टू बीची, म्हणून हे आम्ही ऑर्गनाईज केलेलं. सो मी आणि माझ्या बहिणीने याच्यामध्ये जे काही जेवण आहे ते आम्ही दोघींनी बनवलेलं. मी माझ्या घरी बिर्याणी बनवलेली, पनीर बिर्याणी, आणि तिने पूर्ण पाणीपुरीचं मटेरियल आणि पाणीपुरी सगळं घरी बनवलेलं, काहीही विकत नव्हतं आणलं. सो असं आम्ही दोघी बहिणींनी मिळून हे थोडंफार काहीतरी ऑर्गनाईज केलं होतं आमच्या भावासाठी. सो ती आलेली आहे. मी तर ऑलरेडी पोहोचलेली बिर्याणी घेऊन, आता तिची एंट्री आहे. सो हा व्लॉग बघत राहा. आय होप तुम्हाला मजा येणार. सो स्टे ट्यून गाईज. तर ही गाडी घेऊन आलेली आहे स्वतः चालवत. शिट यार, ते मिरर नसतं ना, तू आतमध्ये चांगलं शूटिंग झालं. बसतीये का? आली बघ, आई आपल्याकडे आली. तनु इकडंच हो ना. हा, ऍटिट्यूड मध्ये बाहेर निघाला. हिचा पोपट झाला पोपट. बॅचलर पार्टी म्हणले. बस. सो इथे मागे जे काही पिशव्या दिसतात त्यामध्ये सगळं फूड आहे. मी आणि माझी बहीण असं आम्ही अरेंजमेंट केलं होतं. तिने पाणीपुरीचं डिपार्टमेंट घेतलेलं आणि मी बिर्याणीचं. माझा भाऊ खूप एक्सायटेड होता. तो खूप हौशी आहे, त्याला खूप आवडतं असं काय काय नवीन ट्राय करायला किंवा सेलिब्रेशन करायला. तो सगळ्यांना धरून राहतो, सगळ्यांना जीव लावतो. सो हे त्याच्यासाठी सेलिब्रेशन बनत होतं. सो बघत सांगू इकडे बाळा, इथे ये. तू ये इकडे, ये तू पण इथे ये. इकडे ये माझ्या ये मध्ये. नाही तू ये ना. फोटो घे. आता मी उभा राहतो कुठची गाडा.
स्टेज खाली वर रे, जाऊन या लवकर. हे बघा, बनवण्यापेक्षा खाण्यातच जास्त लक्ष आहे आमचं. अरे नको नको हे बघा, ही पण आली व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ साठी आली बघा. हा, चारलं तरी काय प्रॉब्लेम नाही. आले आले व्हिडिओ. काय काय शेमडे, युट्यूबरने बनवलेल्या पाणीपुऱ्या. युट्यूबवर अशी काय. अरे घ्या ना. सागर दे. हे सगळ्यांच्या हातात वाट्या दे. दोन्ही हात
जे काही होतं ती फॅमिली मस्ती होती, मस्करीचा एक पार्ट होता. कोणी याला सिरियस घेऊ नका. आमच्या फॅमिलीमध्ये असे खूप गमतीशीर गोष्टी होत असतात आणि त्यामध्ये खूप सगळा वाटा माझा असतो असं वेडेपणा करण्यामध्ये. सो मला आवडतं असं काय 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 करायला आणि माझ्या फॅमिलीलाही आवडतं ते बघायला. म्हणून हे सगळं एक मस्करीचा पार्ट आहे, कोणी सिरियस घेऊ नका. आणि शेवटी काही झालं तरी फॅमिली असते. आम्ही खूप एन्जॉय केला आणि नेहमीच आम्ही एन्जॉय करतो. टचवूड थू 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 कुणाचीही खरंच नजर लागू नये अशी आमची फॅमिली आहे. आणि प्रत्येकाच्या घरात भांडे लागतात, पण मग आमच्याकडे एवढेही नाही लागत की अगदी मग तोंड इकडची तिकडे होतील. सो एनिवेज हा आमचा छोटासा फंक्शन होता, ज्याला आम्ही ग्रूम टू बी बॅचलर पार्टी किंवा फॅमिली पार्टी असं नाव दिलेलं होतं. आमच्यात आम्ही सेलिब्रेट केलं, खूप मस्ती केली. तुम्ही बघितलंच असेल. तुम्हाला थोडा जरी व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन माझे व्लॉग्स बघायला भेटतील, जे तुम्हाला आवडतात की नाही माहीत नाही, कारण की तुमचे लाईक्स आणि कमेंट्स येत नाहीत. त्यामुळे एनिवेज हा होता आमचा एक छोटासा व्लॉग. भेटूया परत नवीन अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाऊ पिऊ खुश राहू. बाय.